कल्याण डोंबिवली परिसरात बिल्डर विकास खैरनार यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप समोर आले असून अनेक गोरगरीब महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विविध आमिषे दाखवून महिलांकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप पीडित महिलांकडून करण्यात आला आहे। या प्रकरणी माहिती समोर आल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली। तसेच जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी पुढाकार घेत पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या हस्तक्षेपामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे। यावेळी ॲडव्होकेट सुभाष आंबवणे, समाजसेवक जय प्रल्हाद जाधव, समाजसेवक किशोर मगरे आदी उपस्थित होते। त्यांनीही पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करत प्रशासनाकडे पाठपुरावा केला। यावेळी पीडित महिलेने प्रल्हाद जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले। न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे महिलांकडून कौतुक करण्यात आले। दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्ते, जय भीम। माझे नाव जय सुभाष जाधव, मी राहते डोंबिवलीला। बोला। हां, राहते डोंबिवलीला। तर मला फक्त म्हणजे प्रल्हाद जाधव आणि पोलिसांचे धन्यवाद बोलायचे आहे। तर मी आता झाली 4-5 वर्ष झाली 2021 जी रूमांची बुकिंग चालू होती, 7.5 लाखाला 1 BHK रूम मिळणार अशी बुकिंग चालू होती ऑफर, आणि ती मला समजले एका माणसाकडून, आणि त्या बिल्डरचं नाव आहे खैरनार। त्याच्याकडे ती रूमची ऑफर चालू होती। तर मी संपर्क साधला, भेटले आणि मी त्याला बोलली की मला सुद्धा म्हणजे कमी बजेटमध्ये मिळते आहे रूम, तर मला मिळेल का? तर तो बोलला हां मिळेल, बोला मी पण म्हणजे बुकिंग करते। तर किती पहिला द्यावं लागणार? तर पैसे एवढे नसतात, तर मी थोडे याच्याकडून त्याच्याकडून घेऊन तुला देऊ शकते, 2 लाख पूर्ण करेल कसे नाही कसे, पण त्याच्यानंतर 2 लाख पूर्ण झाल्यानंतर मला चावी मिळाली पाहिजे। मी भाड्याने राहते आणि तो माझा 2 वर्षाचा शेवटचा ॲग्रीमेंटचा हे असणार। मी रूम मालकाला सांगेन की मला म्हणजे दुसरीकडे रूम मिळाली आहे, ते मी त्याला पूर्णपणे सांगितलं होतं। आणि 2 वर्षानंतर तसंच मी पैसे बोलल्याप्रमाणे त्याला पहिला 50,000 दिले, नंतर 15,000, 20,000, 10,000 मला जसे मिळत होते नातेवाईकांकडून तसे मी 1,000, 2,000 व्याज भरून ते देत होती। आणि ते पूर्ण केल्यानंतर मी जेव्हा ताबा मागायला गेली, चावी मागायला गेली, तर त्यांनी बोलला की रूम तयार नाही, तुम्हाला 1 महिन्यात देतो करून। तर मी तो 1 महिना सुद्धा त्याला अंगावर दिला, बोला बघ माझं ॲग्रीमेंट संपत आलेलं आहे, जर इथेही नाही तिथेही नाही माझे वांदे होतील राहायचे, मला अर्जंटली रूम मिळणार नाही। तर त्यांनी बोलला हा देतो। आणि मग आम्ही बघायला गेलो, ज्या ठिकाणी मला जागा दाखवली होती त्या ठिकाणी मला दाखवली नाही, दुसऱ्या ठिकाणी दाखवली जागा। तर मी बोलली की मला इथे नको आहे, म्हणजे ही जागा चुकीची आहे। आणि 7/12 ओरिजिनल म्हणजे लिगली कागदपत्र काहीही नव्हते त्याच्याकडे, आणि माझ्याकडेही नव्हते, आणि दाखवले सुद्धा नव्हते। तरी सुद्धा मी त्याच्यावर ॲग्रीमेंट केलं होतं की मी एवढे पैसे दिलेले, त्याचं ॲग्रीमेंट बनवलेलं, त्याची झेरॉक्स कॉपी माझ्याकडे होती आणि ओरिजिनल त्याच्याकडे होते खैरनारकर। आणि त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं जागाही नाही, रूमही नाही, ताबाही देत नाही, माझी राहण्याची मुसीबत झाली होती, मला अर्जंटली रूमही मिळत नव्हता। माझा तो लास्ट महिना होता ॲग्रीमेंटचा संपलेला, कारण मला नवीन रूमात शिफ्टिंग व्हायचं होतं, तर मी मध्येच अडकली होती। तरी सुद्धा मग मला अर्जंटली जिकडं तिकडं मित्रांच्या ओळखीने ते रूम मला बघावं लागलं, आणि जे विकास खैरनारने मला रूम देणार होतं तिथं फसवणूक झाली, तिथं मला रूमही मिळाले नाही, पैसेही नाही, आणि जागाही लिगली नव्हती। मग त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्याच्याकडे, तर मला पैसे देतो एवढंच बोलत होता, पण त्याच्या पुढं काय मला पैसे हातात आले नाही। मी 2-4 वर्ष खूप वेळा त्याला बोलली, आणि त्याच्यानंतर मी त्याला बोलली मला म्हणजे माझं BP वाढलं, मला त्रास झाला, मी ॲडमिट झाली, ICU मध्ये 2-3 हॉस्पिटलला गेली, 3-4 वेळा, 5 वर्षामध्ये 3-4 वेळा बहुतेक मी ICU मध्ये गेली। मी खूप आजारी पडली टेन्शन घेऊन, तेव्हा पण मी माग केली मला दे पैसे दे, मला ऑपरेशन आहे असं आहे। तेव्हा 2-4 वेळा 5-5 हजार रुपये त्यांनी दिले होते,
आणि त्याच्यानंतर बाकीची मुद्दल तशीच होती अडकून. आतापर्यंत मला मिळाली नव्हती मुद्दल. आणि मग आता पण मी त्याला हे केलं तरी त्याने आमचा फोन वगैरे बंद करून ब्लॉक करून ठेवला. फोन उचलत नव्हता, रिस्पॉन्स देत नव्हता. मी 2-3 वेळा बोललेली की मला दे पैसे, मी रिक्वेस्ट करते, विनंती करते, तरी सुद्धा तो हो हो म्हणाला. ह्याच्या पुढं काहीही बोलला नाही आणि फोन ब्लॉक करून ठेवायचा. मी भेटण्याचा पण त्याला खूप प्रयत्न केला. एक वेळ घरी पण जाण्याचा प्रयत्न केला ॲड्रेसवर. तर तिथे पण म्हणजे त्यांनी आम्हाला समजलं घरी आले होते. बायकोनी सांगितलं. आम्ही फक्त एवढंच बोललो की दादा आल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला फोन करा. एवढाच मेसेज सोडलेला घरी. याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीही बोललो नाही घरी. आणि त्याला समजल्यानंतर त्यांनी थोडा आम्हाला म्हणजे दमदाटी देतो अशा प्रकारे त्यांनी म्हणजे बोलला आम्हाला. तर आम्ही थोडं घाबरलो होतो. आणि मग फसवणूक झाल्याच्यानंतर पैशाची मागणी केली, पण ती काही आम्हाला अजूनपर्यंत मिळाली नाही. मग आम्ही असंच फिरून ह्याची मदत त्याची मदत, कोण मदत म्हणजे असं त्याच्या पुढं म्हणजे रिस्क घ्यायला तयार नव्हतो. मग आम्हाला एकाने सांगितलं, प्रल्हाद जाधवांचं नाव, प्रल्हाद जाधव रिपब्लिकनचे माझे अध्यक्ष नगरसेवक, त्यांचे नाव सांगितलं. तर मग मी त्या जाधव साहेबांना भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भेटली. तर त्यांनी मला मदत केली. त्यांच्या साथीला जाधव आंबोरे वगैरे हे आहेत, त्यांनी सुद्धा मला मदत केली. आणि प्रल्हाद जाधवने 8 दिवस त्यांच्या गाडीमध्ये स्वतःच्या म्हणजे खर्चाने पेट्रोल वगैरे स्वतःच्याच खर्चाने, चहा नाश्ता सहित सगळ्या स्वतःच्या खर्चाने आम्हाला जिथं जिथं माझं काम लागत होतं त्या ठिकाणी गाडीमध्ये स्वतःच्या फिरवल्या आणि मला मदत केली. आणि माझे पैसे म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना, मोठ्या अधिकाऱ्यांना त्यांनी रिक्वेस्ट करून सांगून माझ्यासाठी जे पैशाचं मला म्हणजे मिळवून दिलं त्याबद्दल मी पोलीस अधिकाऱ्यांचे आणि प्रल्हाद जाधव आणि त्यांच्या साथीच्या सगळ्यांचं अभिनंदन करते, धन्यवाद करते. आणि माझ्यासोबत जे होते आणखीन अडकलेले जे आहेत त्यांना पण मी अशी रिक्वेस्ट करते की प्रल्हाद जाधवांची भेट घेऊन त्यांना पण ते मदत करतील. खूप चांगले आहेत आणि आपल्या गरिबाच्याच ह्याचे आहे मदतीचे. तर ते रिक्वेस्ट करते मी, ते त्यांना मदत 100% करतीलच. तर त्यांनी प्रल्हाद जाधवांची भेट घ्यावी, ज्यांचे पैसे अडकले त्यांनी, आणि ते मिळवून घ्यावे अशी मी विनंती करते.